रामकृष्ण हरी. नमस्कार. वनस्पतीची ओळख युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आजची वनस्पती आहे केवडा. तर मी आज तुम्हाला काय सांगत आहे, केवडा वनस्पतीचे आयुर्वेदिक औषधी उपाय आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला बघायला भेटतील. जर केवडा वनस्पती कोणाला माहित नसेल तर केवडा वनस्पतीचे ते मला इथं फोटो दाखवत आहे, मी काही व्हिडिओ दाखवत आहे. तर बघा, इथे हे केवडा वनस्पतीचे तुम्हाला फोटो दिसून येतील. तर केवडा वनस्पती ही काय, बघा, केवडा वनस्पतीला काय येतात, असे तुरे येतात. तर बघा, तुम्हाला मी सांगत आहे, घटसर्प नावाचा जो आजार आहे, ज्याला घटसर्प झालेला आहे, त्या घटसर्पाच्या पेशंटनी काय करायचे, केवड्याचे तुरे असे त्याची पावडर करायची किंवा ते असे भुसकायचं. केवड्याचे तुरे काय करायचे, चिलमीमध्ये भरून आणि चिलीम ओढायचे. जशी नशा करतो किंवा बिडी सिगारेट मध्ये भरून किंवा केवड्यामध्ये भरून, चिलमीमध्ये भरून आणि केवड्याचे तुरे ओढल्याने त्या माणसाचा घटसर्प जातो. हा उपाय तुम्हाला 4 ते 5 दिवस करायचा आहे. 4-5 दिवसामध्ये तुमचा घटसर्प पूर्णपणे बरा होऊन जाईल. तर त्यासाठी केवड्याचे तुरे चिलमीमध्ये भरून ओढायचे आहे. ती काय करायचे, त्याचा धूर ओढायचा आहे. त्या तुऱ्यांचा धूर आपल्या घशात नरड्यात ओढल्याच्या नंतर पूर्णपणे माणसाचा घटसर्प बरा होतो. असा हा उपाय आहे. दुसरा, रक्तप्रदारावर केवड्याची मुळी 10 ग्रॅम 1 कप दुधात उगाळून त्यात 50 ग्रॅम साखर मिळून दररोज घ्यावे. लाल प्रदर जातो. बघा, लाल प्रदर जाण्यासाठी केवड्याची मुळी काय करायचे, दुधामध्ये उघळून खडी साखर आणि जिरे टाकून तुम्हाला घ्यायचे आहे. असं केल्यानंतर तुमचा लाल प्रदर महिला मातांच्या अंगावरचा पूर्णपणे बंद होतो. दुसरा उपाय, हाच उपाय, गर्भपाती ज्या वाईट खोड असेल तिने 4थ्या महिन्यापर्यंत वरील उपाय दररोज करावा. गर्भपात होत नाही. बघा, ज्या महिला मातांचा गर्भपात होतोय, तर गर्भपात होणाऱ्या महिला मातांनी हाच उपाय करायचे. केवड्याची मुळी दुधामध्ये उगाळून खडी साखर आणि जिरे टाकून घ्यायचे. त्यांना हा आजार होणार नाही. असा हा एक उपाय आहे. बघा, प्रमेह हा एक आजार आहे, तर त्याच्यावर केवड्याचा उपयोग असा आहे. प्रमेह आजारावर केवड्याचा उपयोग मी तुम्हाला सांगतोय. केवड्याच्या मुळाचा रस 4 चमचे व 4 चमचे साखर एकत्र करून दररोज घ्यावे. काय करायचे, दररोज घ्यावे. 14 दिवस सर्व प्रकारचे प्रमेह रोग जातात. काय करायचे, केवड्याच्या मुळेचा रस 4 चमचे साखर एकत्र करून दररोज घ्यायचे 14 दिवसापर्यंत. असा उपाय केल्यानंतर सगळे प्रमेह पूर्णपणे बरे होतात. त्याचप्रमाणे घुरे फेफरे, यावर केवड्याच्या कणसातील तुरे यांच्या चूर्णाचे नशे घ्यावे. घुरे फेफरे जाते. बघा, घटसर्पच बरा होतो असं नाही. केवड्याचे तुरे चुलिमीमध्ये भरून आणि जर त्याचा धूर जर ओढला तर तुमचा घटसर्प पण जाईल. आणि घुरे फेफरे येत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा हाच उपाय करायचे. तर त्या माणसाचे घुरे फेफरे सुद्धा यांनी राहून जातील. असा हा उपाय आहे. उष्णतेवर काय करायचे, केवड्याच्या पानांचा 1 कप रस, जिऱ्याचे चूर्ण 5 ग्रॅम साखर 50 ग्रॅम मिळून दररोज 7 दिवसापर्यंत घ्यायचे. 1 हप्ताभर काय करायचे, तुम्हाला केवड्याच्या पानांचा रस करायचा आहे. त्याच्यामध्ये खडी साखर आणि जिरे टाकून सरबत करून 1 कप 7 दिवस घ्यायचा आहे. असा उपाय केल्याच्या नंतर तुमच्या शरीरामधील उष्णता पूर्णपणे निघून जाईल. तुमची उष्णता पूर्णपणे बरी होऊन जाईल. तर अशी ही केवडा वनस्पती आणि ह्या केवडा वनस्पतीचे आयुर्वेदिक औषधी उपाय. बघा, आपल्या निसर्गामध्ये खूप अशा वनस्पती आहेत. अशी एकही वनस्पती नाही की तिचा काही औषधी उपयोग नाही किंवा ती काही कामी येत नाही. प्रत्येक गोष्ट ही निसर्गाच्या कामी येते. बघा, नदी असेल, अख्या पाणी देते. वरतून मेघ पृथ्वीवरती पडतो, सगळ्या लोकांना पाणी देतो. झाडं, फळं, फुलं आणि वन औषधी देतात, लोकांना मोफत देऊन टाकतात. ह्या विश्वामध्ये स्वार्थी प्राणी एकच असेल तर तो म्हणजे फक्त मनुष्य आहे. 90% लोक काय आहेत, 10% लोक चांगली आहेत, 90% लोक फक्त स्वार्थासाठी जगणारी आहे ती. तर निसर्गाकडून एवढं शिक घ्या की निसर्ग स्वतःसाठी काहीच करत नाही, फक्त जगासाठी जगतो. आपणही जगासाठी जगायला शिका. एकमेकाचा एक अवघे दुरा असोपर्यंत माणसाने माणसाच्या कामी पडावं. आणि अशाच आपल्या चॅनलवरनं तुम्हाला निसर्गाची माहिती, झाडपाल्यांची माहिती, औषधांची माहिती, झाडांची ओळख अशी माहिती भेटत राहील. तरी तुम्हाला हे माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशी माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहतोय. कधी 1 दिवसांनी, 2 दिवसांनी, 4 दिवसांनी का होईना, पण ही माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करील आणि करीत राहील. चला, धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय धन्वंतरी भगवान.